दिनांक 11 जुलै 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन मुंबई दालन क्रमांक 40 मध्ये विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना यांच्या समवेत बैठक संपन्न झाली। बैठकीला आमदार प्रतापदादा अडसड, आमदार रवी राणा व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण सहप्रतिनिधी उपस्थित होते। बैठकीमध्ये विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेने विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करून विदर्भातील सरळ खरेदीधारक वाढीव मोबदला देण्याचा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला। तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रमाणपत्राच्या संदर्भात व प्रकल्पग्रस्तांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासंदर्भात सुद्धा लवकरच निर्णय घेऊ असा शब्द त्यांनी संघटनेला दिला। लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। अन्य मागण्यांसंदर्भात सुद्धा लवकर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला सांगितले। विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना ही मागील 10 वर्षापासून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मनोजभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या खालील मागण्यांसंदर्भात शासनाशी लढा देत असून प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख रास्ता मागण्या सरळ खरेदींनी घेतलेल्या जमिनीला 2013 च्या भूसंपादन कायद्यानुसार वाढीव मोबदला देणे, प्रकल्पग्रस्त कुटुंबातील प्रमाणपत्र धारकांना नोकरी देणे किंवा नोकरी देणे शक्य नसल्यास एक रकमी 30 लाख रुपये देणे, प्रकल्पग्रस्तांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे या प्रमुख मागण्यांसंदर्भात विदर्भ बळीराजा प्रकल्प संघर्ष संघटना मागील 10 वर्षापासून विविध आंदोलने, मोर्चे, उपोषणे, लॉंग मार्च इत्यादी लढा देत होती। या संदर्भात शासनासमवेत अनेक बैठकी संपन्न झाल्यात, परंतु अंतिम निर्णय होत नसल्याने विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या नेतृत्वाखाली 7 डिसेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 या कालावधीत अमरावती ते नागपूर असा ऐतिहासिक लॉंग मार्च नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर काढण्यात आला। या लॉंग मार्चला हजारो प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते। त्यावेळेस उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक संपन्न झाली। तेव्हा त्यांनी विदर्भातील प्रकल्पग्रस्तांची मागणी मान्य करत प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची हमी प्रकल्पग्रस्तांना दिली होती। परंतु मागण्यासंदर्भात सरकारच्या स्तरावर निर्णयाला वेळ होत असल्याने पुन्हा संघटनेने अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दिनांक 7 एप्रिल 2024 ते 16 एप्रिल 2024 पर्यंत हजारो प्रकल्पग्रस्तांनी मनोजभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात महाआमरण उपोषण केले होते। तेव्हा आचारसंहिता असल्याने माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच आपल्या निर्णयांची बैठक घेऊन निर्णय घेऊ अशा प्रकारचे पत्र संघटनेला दिले होते। त्याच अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याने हजारो अन्याय प्रकल्पग्रस्तांच्या जीवनात आनंद उत्सव निर्माण झाला आहे। आमदार प्रतापदादा अडसड यांनी लागोपाठ पाठपुरावा केला, तर आमदार रवीभाऊ राणांसह जिल्ह्यातील तसेच अमरावती विभागातील सर्व पक्षीय आमदारांनी वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांना सहकार्य केले। या बैठकीला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण, अजय भोयर, नितीन मलमाकर, प्रशांत मुरादे, गौतम खंडारे, डॉक्टर भगवान पंडित, अभय जैन, प्रमोद भाऊ खाडे, मोहन गहुले, दिगंबर भाऊ भगत यासह संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज साठी अमरावतीमधून संजय जावरकर यांची रिपोर्ट।